प्रॉब्लेम चालू असं डॉक्टरने सांगितलं होतं, परंतु त्यांनी डॉक्टर उपचार केले, सर्व काही करून सुद्धा वैद्यवानी सुद्धा केली, पण 3 महिने झाले होते त्याला त्याचा प्रॉब्लेम निघत नव्हता. त्या अवस्थेत तो पुरेशान झाला होता, कारण छातीमध्ये एवढ्या वेदना होत होत्या का तो ना बसू शकत होता ना झोपू शकत होता. अशी परिस्थिती होती त्याची. आणि त्यावेळेस त्यांनी जे काही त्याच्या आजूबाजूला त्यांचे नातेवाईक सेवक होते त्यांनी सांगितलं की आता तुला दुःखाचं निवारण करणारा कोण नाही, तू मार्ग घेऊन घे. तर त्यावेळेस त्यांनी दुःखाने पीडित असलेला व्यक्ती तयार होतो आणि त्यांनी माझ्याकडे फोन केला, परंतु मी त्यावेळेस ड्युटीवर होतो. त्यांनी 2-3 ठिकाणी मार्गदर्शकाकडे फोन करून त्यांना सांगितलं का ते ड्युटीवर आहे, त्यांना तीर्थ तरी द्या, आम्ही मार्ग घेण्यास तयार आहे. परंतु तो हार्टचा पेशंट आणि त्याची परिस्थिती पाहून मार्गदर्शक साहेबांनी सांगितलं रिस्क कोणी घ्यायची, या पेशंटची रिस्क कोणी घ्यायची. त्यांनी येऊ दिलं नाही. शेवटी मग मला फोन आला. मी म्हटलं आता मी तर ड्युटीवर आहे, ड्युटीवर आल्याशिवाय तर काही त्याचा येऊन होणार नाही, तर भवनामध्ये पाठवून द्या त्यांना. तर ते भवनामध्ये गेले आणि भवनामध्ये जाऊन त्यांनी परिस्थिती सांगितली. त्यांनी तिथे भगवंताला विनंती करून सांगायला लावलं आणि शेवटी रात्री 9 वाजता माझ्याकडे आले. आणि ते वेदना पाहून माणसाचं मन एकदम खूप त्याची वेदना पाहून माणसाला कसं तरी वाटायला लागलं का ह्या वेदना का आहे आणि तो पेशंट का आहे. आणि त्याच्यासोबत त्याचा छोटासा मुलगा 6 वर्षाचा मुलगा, त्याला सुद्धा ब्लडची उलटी झाली. आणि त्या व्यक्तीच्या वर्षावर कुटुंब ऑनलाईनचा तो धंदा करत होता, त्याच्यावर त्याचं कुटुंब आणि त्याचे जे 2 बहिणी ते दारू पिण्याच्या व्यसनामध्ये ते पूर्ण हे झाले होते. तर त्या 2 बहिणी सुद्धा त्याच्या घरी. आज त्या व्यक्तीवर एवढा प्रसंग आला का त्या 2 बहिणीचे मुलं आणि त्याचा परिवार आणि पती पत्नीने आपला स्वतःचा परिवार आणि हा एकटा कमावणारा आणि ह्या दुःखी काय करावं हा प्रश्न निर्माण झाला. आणि त्याला विचारलं मी कसं काय कुटुंबामध्ये काय नाही.